असेल तर तुमचं राजकारण चालू ठेवा। महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा माझी एक डबल कळकळीची विनंती आहे की जे नंदुरबार मध्ये जे दादा वळवीला तुम्ही जे आता लोक न्याय मिळवून दिला नाही त्याच्याकडे तुम्ही डबल एकदा दक्षता द्या या गोष्टीवर तुम्ही दक्षता घ्या आणि जे दादा जे वळवी आहेत त्याला न्याय मिळवावा। त्या जे हरमपूर असतील त्यांनी हल्ला केला त्याला या काही दिवसामध्ये फाशी शिक्षा व्हावी एवढीच माझी इच्छा आहे। गैर आदिवासी त्यांना आदिवासीची जमीन नावी होत नसल्यामुळे आदिवासी जमीन कशी अडपल्या जाईल हे समजत मोठा चालू आहे। आणि जे आता पदभरती आहे किंवा जे बोगस घुसखोरी झालेली आदिवासीमध्ये ते प्रमाणपत्र कदाचित त्यांच्याकडे असू शकतात, त्यांच्या समाजात असू शकतात मोठ्या प्रमाणात, हे कसे दाबता येईल याच्यामुळे समजत मोठा म्हणलं तर हे मुद्दा उचलेले आणि याला विरोध म्हणजे कट्टर आदिवासी म्हणून आम्ही विरोध करत आहे आणि विरोध कायम राहील। इतक्यावर जर नाही थांबलं तर आम्ही मुंबईला जाऊन रस्ता रोको आंदोलन करण्याची या आदिवासीचं समोरचं पाऊल राहील। दत्तभाऊला एक बाईट देतो यांना ना, दत्तभाऊची एक बाईट घ्या। दत्तभाऊची ठीक आहे या हा परत एकदा घोषणा कचून झाली पाहिजे सगळ्याची। आज मंठ्यामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आदिवासीमध्ये इतर समाजाचा घुसखोरी करू नये, त्याच नंतर जे काय बोगस लोकांनी आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या लाटल्या गेल्या त्या लवकर तात्काळ भरण्यात याव्या आणि इतर समाजाची यामध्ये घुसखोरी करू नये यासाठी आज आम्ही मंठ्यामध्ये इथे उतरलेला आहे। भारतीय राज्यघटनेचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा विजय असो। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। माझं हे ॲडव्होकेट दशरथ वाळके। आज आम्ही मंठ्यामध्ये भव्य असं महामोर्चाचं इथं आयोजन केलं, त्या निमित्तानं इथं आलेलं आहे आणि आमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। खरं तर आमच्यामध्ये जी काही जेव्हापासून हे संविधान लागू झालं तेव्हापासून आमच्यावर जे काही अन्याय होत आलेला आहे, आमच्या ज्या काही हक्काच्या जागा आहेत त्या बोगस लोकांनी भरलेल्या आहेत, त्या भरण्यासाठी आम्ही आज या रस्त्यावर उतरलो आहे। तसंच आमच्या समाजामध्ये जे काही इतर समाज बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल मागणी करत आहे की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं, याच्या विरोधासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहे। एवढंच माहिती मी चेतन सदावर्ते, दैनिक निर्णय शक्ती व GS न्यूज या चॅनल 2 चॅनलमधून व दैनिक केसरी झुंजार या तिन्ही सुद्धा चॅनलमधून मी आपल्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या पूर्ण करू
ही अशी मी सर्व शासनापर्यंत नेऊन पोहोचण्याचे काम करीत आहे. जयंती एक कार्यक्रम आहे. पुढील कार्यक्रमास आपण तहसीलवर जाऊ आणि पुढे तहसीलदार साहेबांपर्यंत निवेदन देऊ आणि पुढील हे कार्य आम्ही सर्व जनतेस लावी दाखवणार आहे. चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.